ओम श्री परमात्मने नमः. भगवद्गीते म्हणाल आम्ही कसं नाही ऐकतच की कसं नाही वाजितच की ह्या सक्कड कुरुक्षेत्र युद्धभूमींतू श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाक बोधन करत असूचे दिव्य दृष्टीरी संजयान पळून घेऊन कुर्ड जावनशिला धृतराष्ट्राक विवरण करत असूचे. तस्यावनु भगवद्गीतेत प्रथम श्लोकु धृतराष्ट्रादकून प्रारंभ जाता. धृतराष्ट्रानं संजयाने मुचे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. युद्धभूमींतू आशिला धृतराष्ट्रा चढून आमगेली आणि पांडवांमध्ये कसन चलता म्हणतो संजयाला निमगिता. त्या सक्कड यथावत जामू संजय धृतराष्ट्राक विवरण दित होता. अशी गुरु वेदव्यासाला परमप्रिय शिष्य संजयानं वेदव्यासाला अनुग्रह निमित्त वेदव्यासान अनुग्रह केलेल्या त्या दिव्य दृष्टीनं संपूर्ण महाभारत युद्ध पळोच म्हणके जाता. कृष्ण अर्जुनाला संवादू संपूर्ण पळोच म्हणके जाता आणि स्वतः श्री कृष्ण परमात्मान सांगितले ऐकूची तसले भाग्य संजयाक मिळता. तकाची संजय म्हणता भगवद्गीतेत म्हणतो तो व्यास प्रसादात श्रुतवान एतत् गुह्यमहं परम. हे परम पवित्र जावनशील आहे गुह्य जावनशील रहस्य जावनशील आहे. हो कृष्ण अर्जुना संवाद हाव व्यास प्रसादात श्रुतवान. व्यासाला प्रसादानिमित्त मग हे ऐकूचे आणि पळच एक भाग्य प्राप्ती जाल्ल्या म्हणतो. तकाच म्हणजे केदनाय गुरु सेवा कोरून येऊन गुरु संपूर्ण शरण येऊन गुरुमुखेन आम्ही द्यावा पळोच साध्यस. गुरुविनद्वारा हरियन्नु काणो म्हणलेलस द्यावाक अर्थ करून घेवच्याक भगवंता ते अनुग्रह पावच्याक परमात्माले अनुभव करून घेवचे खातीर आमका गुरुले बल जाई गुरु अनुग्रह जाई. ताका गुरु बल जाव का म्हणटा ती. ताजी खातीर कसन कोरका म्हणून श्री कृष्ण परमात्मान भगवद्गीते म्हणालस तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्वदर्शिनः. ताजी खातीर ज्ञानी जावनशील गुरुले वचून घेऊन तांगेले पाय दवरून उद्दंड नमस्कार करून कसन दिवच्या साधकी त्या तांकां अर्पण करून गुरु क शरण येऊन कसनी संशय नातिले आमगेले प्रश्न तांकां निमगून गुरुल वयर कांय आमकां अनुमानशान जे तशी स्वच्छ मनानी आमगेल कसन प्रश्न असते गुरुला निमगिनू तांगेल मुखांतर ज्ञान पावच्या साध्य जाता. कोण गुरु सेव करून घेऊन गुरु भक्ती करून घेऊन संपूर्ण गुरुल वैरी गौरव कोण दवरता की तसल शिष्याक गुरु ताका गोतशी संपूर्ण ज्ञान समर्पण करतले. यस्य देवे पराभक्ते यथा देवे तथा गुरव म्हणून देवाल वैर खंयची ती पराभक्ती दवरता की ताका कांय उण कर नशी गुरुल वैरी तशी दवरका म्हणून. पराभक्ती म्हणजे निष्काम भक्ती निस्वार्थ भक्ती. देवाल वैरी खंयची ती निष्काम भक्ती आम्ही दवरता की तितलेची गुरुल वैरी दवरका. देवाल अनुग्रह प्राप्ती करून घेवच्या साध्यस म्हणून. तशी सगळे भगवद्गीते ऐकून गेल्यानंतर संजय म्हणता हे व्यासाला महिमेनं व्यासाला अनुग्रहानिमित्त मिगेले गुरुले अनुग्रहानिमित्त मात्र मक्का हे अद्भुत जावनशील कृष्ण अर्जुनालो संवाद ऐकूची एक भाग्य मिळले. हे हाव वापस वापस उडगस करतची तच्च संस्मृत्य ह्रस्यामी मुहुर्मुहुः रश्यामी पुनः पुनः. वापस वापस हंगेल हो संवादू म्हणे भगवद्गीते वापस स्मरण करता छान खुशी पावतस म्हाका रोमांचन येतस.
ते भगवंताला अद्भुत जाणशील रूप विश्वरूप ते पळोवन वापस त्या उडगस करून घेतची हांव खुश पावतस. हृष्यामी पुनः पुनः म्हणता संजयू. अशी सुरवे श्लोक भगवद्गीतेच्यो धृतराष्ट्रान सांगल्यारी भगवद्गीतेचे कडेचे श्लोक संजय सांगता. सुरवेर धृतराष्ट्र कसन निमगीत की ताका उत्तर सांगता 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 वता म्हळ्यारी हगूर हगूर ज्ञान प्राप्त जात गेले जाऊ म्हणून कडेरी हे सक्कड पळोवन जेतरी ह्या व्यास प्रसादान म्हाका मेळलेल्या त्या दिव्य दृष्टीन हांव पळयलें आशिल्लें कसन की ताजे निमित्त हांव देवाला सक्कड शक्ती सकट हांव अर्थ करून घेतलो म्हणून सांगून तो म्हणटा यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्म तिर्ममा म्हणतो. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर खै योगेश्वर जानशिलो श्री कृष्ण परमात्मस्तकी खै धनुर्धारी जानशील अर्जुनस्तकी थै सक्कड अस म्हणून म्हळ्यारी श्री विजय भूती ध्रुवा नीती मती सक्कड अस सक्कड ऐश्वर्य सदै म्हणून श्री विजय विभूती मती सक्कड बगै त्या थै अस म्हळ्यारी देव खै आसकी थै खंयच्या काही उणी ना. देव कोणाला हृदयांत आसतकी तागे लागी कसनय उणी ना संपूर्ण ऐश्वर्य तो प्राप्ती करून घेवन आसता म्हणजे अर्थ आमकां संजय भगवद्गीतेचे कडेचे श्लोकान आमकां तो सांगता.